नमस्कार मित्र. काल मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ज्या पुस्तकांचं मी अभिवाचन करणार आहे ती ही पुस्तक आहेत. हे महाकवी कालिदासादी वाङ्मय म्हणून हे एक पुस्तक आहे आणि दुसरं जे पुस्तक आहे हे तुषारहार धवला म्हणून हे पुस्तक आहे. बाकी पार्श्वभूमी मी तुम्हाला काल सांगितलेली आहे. तर हा पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आता मी आपल्यासमोर त्याचं अभिवाचन करतो आहे. तर महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली तर त्या संस्थेबद्दल एक दोन शब्द मी पहिल्यांदा बोलतो आहे. त्याच्या उपक्रमाबद्दल बोलतो आहे. ते असं आहे की महाकवी कालिदास प्रतिष्ठानची स्थापना ही धायरी पुणे येथील काही साहित्यिक, कवी, कलाकार, वाचक यांच्या समन्वयी विचारातून झालेली आहे. धायरी परिसरीला साहित्यिक वारसा आहे आणि ही स्थापना ज्यावेळेला झाली तेव्हा ख्यातनाम साहित्यिक गुरुवर्य कैलासवासी द भी कुलकर्णी की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 84व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते ज्येष्ठ समीक्षक होते. त्यांनी महाकवी कालिदास वाङ्मयावरती PhD केलेली होती. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक गुरुवर्य डॉक्टर न. जोशी सर, ज्येष्ठ नाट्य समीक्षक विभा देशपांडे, तसेच सप्तर्षी ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व साहित्यप्रेमी आणि संघाचे विद्यमान सभासद, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माननीय काकासाहेब चव्हाण, माननीय प्राचार्य सुधाकरराव जाधवर, कैलासवासी दादासाहेब मनोरे, विकास नाना दांगट पाटील, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, कैलासवासी सावित्रीबाई लायगुडे की ज्यांना धायरीमध्ये बहिणाबाई असं संबोधलं होतं. त्यांचे मिस्टर वसंतराव लायगुडे, बाळासाहेब नवले अशा अनेकांच्या सहकार्यातून ही महाकवी कालिदास साहित्य प्रतिष्ठान ही संस्था सुरू झाली. आणि सर्वांमध्ये मग संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः पत्रकार, साहित्यिक, संपादक, कवी, लेखक, संत, चित्रकार, व्याख्याता म्हणून या संस्थेची धुरा आजपर्यंत सर्वांच्या सहकार्याने मी आज सांभाळतो आहे. या संस्थेच्या स्थापनापासून आषाढस्य प्रथम दिवसे या दिवशी कालिदास जयंती नेहमीप्रमाणे साजरी केली जाते. आजपर्यंतच्या कालावधीत साहित्य क्षेत्रामधील ज्येष्ठ अशा अनेक दिग्गज मान्यवरांची या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थिती लाभलेली आहे. त्यामध्ये कैलासवासी डॉक्टर द भी कुलकर्णी आहेतच, कैलासवासी आनंद यादव आहेत, कैलासवासी श्री दीक्षित आहेत, कैलासवासी विभा देशपांडे आहेत, माननीय प्राचार्य नवलगुंदकर साहेब आहेत, डॉक्टर सदानंद मोरे आहेत, रामचंद्र देखणे आहेत, डॉक्टर अशोक कामत सर आहेत, त्यानंतर महेंद्र पतोडिया म्हणून आहेत, त्यानंतर हिंदीचे गाढे अभ्यासक आणि हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर दामोदर खडसे आहेत, आमचे शालेय मित्र प्राचार्य श्याम भुरके आहेत आणि डॉक्टर न. जोशी सर, या सर्वांचेच या संस्थेला अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. दरवर्षी या महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आम्ही सत्कार मूर्तींना संस्थेतर्फे पुणेरी पगडी प्रदान करण्याचा आमचा प्रघात आहे आणि ती मी आजपर्यंत आम्ही केलेली आहे. तसेच या कार्यक्रमात नवोदित कवी, लेखक, कलाकार यांना आम्ही महाकवी कालिदास पुरस्कार आणि महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार की जो आम्ही दवीने आम्हाला सुचवला तो आम्ही देत आहोत. आजपर्यंत अनेकांना आम्ही तो दिलेला आहे. डॉक्टर द भी कुलकर्णी तसेच न. जोशी सर यांनी यांच्या मौलिक सूचनेनुसार दरवर्षी किमान एक तरी पुस्तक प्रकाशित करावं अशी त्यांनी त्यांची आग्रह भूमिका आमच्यापुढे मांडलेली होती आणि ते आम्ही शिरसावंदे मानून आजपर्यंत आम्ही सुमारे 57 पुस्तकं नवोदित कवींची आम्ही प्रकाशित केलेली आहे. त्यातलाच हा एक भाग की
महाकवी कालिदास आणि तुषारहार दौला ही दोन्ही पुस्तकं कालिदास जयंती दिवशी स्थापन झालेली आहेत. आणि गेल्या 3 वर्षापूर्वी महाकवी कालिदास आषाढस्य प्रथम दिवशी या दिवशी आम्ही महाराष्ट्रातून किंबहुना आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा आम्ही काही कालिदासावरती निबंध मागवले होते. ती निबंध स्पर्धा आम्ही घेतली होती. त्यातील काही निवडक निबंध देखील या माझ्या महाकवी कालिदासादी पुस्तकामध्ये त्याचा मी समावेश केलेला आहे. आणि आज महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून ही जी पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत 2, ह्या पुस्तकाचं अभिवाचन मी करायचं ठरवलं आहे. काल त्या बाबतीत मी बोललोच आहे. या आमच्या उपक्रमाला, या पुस्तकाला संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र ठाकूरदास सर यांची प्रस्तावना आहे. आणि तसेच ज्येष्ठ कवी माननीय चंगो भालेराव सर, हेर्लेकर सर, हिरेमठ सर, कल्पनाताई गोडबोले या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. संस्था चालू करताना खूप जागरूकता ठेवावी लागते. परस्पर संबंध हे नित्याने जपावे लागतात. ते जपण्याचं काम आम्ही आजपर्यंत करत आलो, यापुढेही आम्ही करत राहू. संस्थेची शाखा मुंबईमध्ये म्हणजे मुंबई प्रदेश आणि ठाण्यामध्ये आता सुरू झालेले आहेत. तिथेही आमचा साहित्य उपक्रम सातत्याने चालू असतो. या पुस्तकाचं माझं स्वगत आहे. ते स्वगत असं आहे की लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे. लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे. फक्त त्या लेखनाला सुसंस्कृत संस्कारांची प्रबोधात्मक सुंदर अशी झालर असावी की जे लिखाण वास्तववादी आणि वाचनीय असेल. सामाजिकतेचे त्या लिखाणाला भान असेल की ज्यातून सामाजिक नीतिमूल्य, सामाजिक कर्तव्य यांची जाणीव प्रकर्षाने समाजाला घडेल होईल. मनोरंजनात्मक, विनोदात्मक असे सर्व प्रकारचे लिखाणही असावं. फक्त त्याला नैतिकतेचं बंधन असणं फार गरजेचं आहे आणि बिभत्स लेखन असू नये. हे दंडक आपण पाळणं फार गरजेचं आहे साहित्यिकांनी. लेखनाची शुद्धता, व्याकरणादी अभ्यासक शास्त्रीय निकष जरूर पाळावेत. त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही आहे. पण ते अगदी कटाक्षी आग्रही असलेच पाहिजेत असा लिखित नियम नाही आहे. सर्व लेखन विचार साहित्यातील मौलिक ज्या गोष्टी आहेत त्याला कुठल्याही भाषेचं बंधन नाही आहे. कारण साहित्य हे वैश्विक आहे. प्रत्येक भाषेमध्ये साहित्य लिहिलं जातं आहे. सर्व लेखन हे साहित्यातील मौलिक विचारांचे प्रकटीकरण, सादरीकरण यातील वास्तविक वैचारिकता हा मूळ गाभा असतो. शब्दांना शब्द जोडून केवळ शब्द लिहिणे किंवा लिहित राहणे म्हणजे साहित्य नव्हे. अभ्यासक, आश्वासक, आदर्शवत असं लिहिणं ही एक तपश्चर्या आहे. लेखनात विविधता आहे. प्रत्येक लेखक किंवा कवी यांचा एक स्वतंत्र विशिष्ट असा बाज आहे, घाट आहे. तो किती समृद्ध आहे याचा विचार करून किंवा वाचन करून, चिंतन करून किंवा मनन करून त्याचा दर्जा समजतो. प्रत्येकाची लेखनशैली ही प्रतिभावंत असतेच. कारण ते संवेदना, मानवी संवेदना शब्दाक्षरामध्ये जेव्हा गुंफल्या जातात तेव्हा साहित्य निर्माण होतं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तव आहे. ही सोपी व्याख्या आहे साहित्याची. ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही साहित्यिक असते ही मी नेहमीच म्हणतो. माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये हा एक मी मुद्दा मांडतो की प्रत्येक व्यक्ती लिहित असते, बरोबर. फक्त त्याला व्यक्त होणं फार गरजेचं असतं. काय आहे की प्रत्येकाचं जीवन एक स्वतंत्र कादंबरी आहे, कथा आहे, कविता आहे. फक्त मुक्तपणे व्यक्त होण्याची गरज असते. ज्याला जमतं ना ते लिहितात. हे सत्य. जीवनात जगताना सहवासात वाट्याला आलेले अनुभव, दृष्टांत आपल्याला जेव्हा अंतर्मुख करतात, सुखदुःख संवेदना जेव्हा आपल्याला अंतर्मुख करतात, आपली विचारशक्ती जागृत करतात, ते भावविचार जेव्हा आपण शब्दरूपाने कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने, कुणी कथेच्या, कुणी कवितेच्या, कुणी गीतांच्या, कधी कादंबरीच्या अशा माध्यमातून व्यक्त करतो, लिहितो, त्यातूनच साहित्य निर्मिती होत असते. घन आशय सर्वार्थाने अल्पमर्यादित स्वरूपात व्यक्त करणे म्हणजे कविता किंवा गीत. घन म्हणजे मोठा आशय सर्वार्थाने अल्पमर्यादित स्वरूपात व्यक्त करणं म्हणजे कविता किंवा गीत असते. तर छोटा सूक्ष्म म्हणजे मोठा आशय हा विस्तृत परीने
छोटा सूक्ष्म म्हणजे अगदी लहानात लहान जो आशय आहे तो आशय अत्यंत विस्तृत पद्धतीने मांडणं ही कथा, कादंबरी, साहित्य असे अन्य साहित्यातले प्रकार आहेत. सर्व विस्तृत प्रकार आहेत. शब्द, मनभाव, सूर, ताल यांचे थमे जीवनामध्ये सातत्याने श्रावणी घनमेघासारखे येत असतात. हे शांताबाईंचं वाक्य आहे बरं. शांताबाई माझ्या गुरु आहेत. त्या म्हणल्या, अरे शब्द, मनभाव, सूर, ताल यांचे थवे जीवनात सातत्याने श्रावणी घनमेघासारखे येत असतात, बरसत असतात, अगदी टपटप गारांच्या वादळा पावसासारखे. त्याच शब्द, मनभाव, कल्लोळांच्या स्फटिका कवी लेखकांनी अधीरतेने क्षणाचाही विलंब न लावता वेचायला हव्यात आणि त्याचा आनंद आस्वाद स्वतःही घ्यायला हवे आणि इतरांनाही द्यायला हवे. आपण लिहित राहावे. शब्दांच्या वरती कधी अन्याय करू नये. शब्दांच्या वरती कधी अन्याय करू नये. ही शब्दभावनांची गंगोत्री आहे. तिच्यात प्रसन्नतेनं डुंबलं पाहिजे. मग अंतर्मन जीवनाच्या चिदानंदात तन्मयतेने कृतार्थ झाल्याची जाणीव होते. हे मात्र खरं. प्रत्येक कवी आणि लेखकाच्या बाबतीत हेच घडत असतं. आणि साहित्याचा जन्म होत असतो. जाणकारांनी, प्रस्थापितांनी, नवोदितांना कधी कवी न लेखता त्यांना सदैव मार्गदर्शन केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे स्वार्थी राजकारण न करता एक छोटीशी अपेक्षा ही आपण ठेवतोय आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान हे काम करत आहे याचा मला आनंद आहे. वाचकांनो, साहित्यकाचे अंतर्मन हे जाणून घ्यावे लागते. एका वाचनात किंवा एका श्रवणात अंतर्मन हे वाचकापर्यंत पोचते असे नाही. हे वास्तव आहे. बघा ना, कधी कधी आपल्याला बासी मर्ढेकर, चित्रेस किंवा कवी गिरीशसुद्धा यांचे साहित्य वाचकांना अगदी गूढ किंवा दुर्बोध का वाटते, हा फार मोठा प्रश्न आहे. पण केशवसूत यांनी म्हणल्याप्रमाणे साहित्य काव्यलेखन ही आकाशाची वीज असते. तर गोविंदाग्रजांनी म्हणल्याप्रमाणे अशी वीज ज्या झाडावर पडते ते झाड हसत हसत मरण स्वीकारते. हे माझं स्वगत मी या महाकवी कालिदासादी वाङ्मयामध्ये व्यक्त केलेलं आहे. खरं मी काल म्हणलेलं आहे की मी साधा बुक बाइंडर माणूस, बरोबर. मित्रांचा सहवास आहे. शाळेमध्ये शिक्षण म्हणजे अगदी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय म्हणजे कॉलेज जीवनामध्ये सुद्धा असे फार सुंदर शिक्षक भेटले. त्या सगळ्या शिक्षकांच्या आठवणी मनामध्ये आहेत. दासी देसाई आहेत, आमचे जाधव सर आहेत प्राथमिक हायस्कूलचे, आणि दत्ता भोसले आहेत, नंतर बलवंत देशमुख आहेत. असे अनेक शिक्षक आज मनामध्ये घर करून आहेत. माझे मित्रही आहेत. आजही मी जेव्हा लिहितो ना तेव्हा मी काही लिहिलं, एखादी कविता लिहिली, मला एखादा शब्द त्याच्यामध्ये खटकला की बरं या शब्द जर आपण विचारला पाहिजे कोणातरी. मग माझे एक प्राचार्य भगवंत आफळे म्हणून माझे मित्र आहेत, आम्ही वर्गमित्र आहोत. त्यानंतर पुन्हा आमचा दिवशीकर आहे, श्रीकांत दिवशी बाळा, हा व्यवसायाने इंजिनियर आहे पण मराठी भाषेचा त्याला खूप म्हणजे त्याचा अभ्यास आहे. आणि मला जे काही शब्द आवडतात ते मी त्या लोकांना विचारतो. मग यामध्ये आमचे वासुदेव किरवे आहे, अशोक गोडबोले आमचा आहे. अशोक गोडबोले मला ही आठवण करून दिली की त्याला माझे सगळं त्यांनी जेव्हा वाचलं ऐकलं, माझा जाहीर एक कार्यक्रम झाला, म्हणजे माझ्या 36 गाण्यांची जेव्हा CD झाली तेव्हा CD झाल्याने तो कार्यक्रम जो झाला तेव्हा मला त्यांनी जाणीव करून, तू किती मोठा जरी झालाच ना म्हणले तर मला फक्त विलास जो आठवतो तो मंडईतल्या बोळामध्ये आपल्या व्यवसायामध्ये रुलिंग मशीनवरती ओढवा होऊन रुलिंग मशीनच्या पिना सेट करणारा गंजी फ्रॉकमध्ये हाफ पॅन्ट म्हणला विलासमधून आठवतो. तेव्हा आपले पाय सदैव विलासराव विलबा हे जमिनीवरतीच राहिले पाहिजेत असे मित्र असणं फार गरजेचं आहे. आणि या सगळ्यांचा म्हणजे एक मार्ग म्हणजे आपल्याला सावरणारे आहेत, मार्गावरती बहू देणारे नाहीत असे मित्र लावणं फार भाग्य असतं. ते मला लाभलेले आहेत. तर श्रीकांत दिवशीकर जेव्हा त्याला कळलं की माझा साहित्यिकांचा सहवास हे माझं पुस्तक येतं आहे आणि मी पोस्ट त्याला सगळ्या पाठवले 36 लेख त्याच्याकडे, तर त्याने त्याच्याबद्दल थोडंसं एक तटस्थ अवलोकन त्याचं केलं. आणि तो त्या अवलोकनामध्ये म्हणतो काय की शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये. खोलवर बरंच काही साठलेलं मिळतं आणि पाण्याच्या खोलीचा अंदाजही येत नसतो. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम आरोग्यदायी असतं.
इली बाय श्रीकांत दिवशीकर, माझे मित्र बाळू दिवशीकर. माणूसही तसाच असावा. त्याच्या स्वभावात खळखळाट असावा असं नाही, पण कमालीचा शांतपणा देखील मुळीच नसावा. तो आपल्याच रक्तात नाहीच आहे, पण कधीकधी त्या शांततेखाली त्याचं दबलेलं पूर्वायुष्य मिळेल. त्याचा दर्प खोल आत जात असतो. सतत वाहत राहा, अगदी निर्झर झळ्यासारखं. लोक म्हणू देत ना, उथळ पाण्याला खळखळाट फार आहेत. बरोबर आहे, ज्यांना काही म्हणायचं त्यांना म्हणू देत. आलं शरीर तर खळखळाट जो आहे ना, तो खळखळाट पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधीकधी तळाशी नको त्या गोष्टी साठवून ठेवतो. बेफिकीर मांडावं आपलं आयुष्य. आपण जसं आहोत तसं बेफिकीरपणे मांडावं. लोक काही ठरवेल, लोक मग ठरवतील ना तुमचा बरे वाईटपणा. ते त्यांना ठरवू द्या. स्वच्छंदीपणा हवा. जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा. प्रसिद्धीचा हव्यास नसावा. पाय जमिनीवर असावेत. आपण आपलेपण, आपली शक्ती याचा अंदाज मात्र हवा. बाकी आपलं जगणं मुक्त हस्ताने उधळत राहा. लोकांना आनंद देत राहा. आयुष्य फार सुंदर आहे, ते असं गंभीरपणे कधी कोणी वाया घालवू नये. सगळं उपभोगलं पाहिजे, सगळा आनंद घेतला पाहिजे, आनंद दिलाही पाहिजे. प्रत्येकाच्या दुःखात आपण सहभागी व्हायला पाहिजे. साहित्य, काव्य, लेखन, आनंद, सुंदरता हे लेख लिहिताना, प्रक्रियांना सामोरं जाताना, प्रक्रियांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या कौतुकात जे समाधान आहे, जो आनंद आहे, तो सुद्धा वेचता आला पाहिजे. चौफेर मनाला घुमवलं पाहिजे. वैराग्याची भगवी वस्त्रे आपण कधीच परिधान केली नाहीत, पण करूही नाही. उलट जास्त उफाळून मनाला उडू द्या, मनाला स्वच्छंदी फिरू द्या. तुम्ही मनसोक्त लिहा. मनाची कवडे अशीच तुम्ही विगसा लिहित राहा. उघडत जा. सर्व आसक्ती जिवंत राहू द्यात. त्या जिवंत असणं हेच आपलं जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची व नैतिकतेची व प्रामाणिकपणाची, शांतपणाची झालर असू द्यात. मग त्यांचं उपभोगणं देखील सुंदर होऊन जातं. आयुष्यातील जगणंही सुंदर होऊन जातील. संस्कार फक्त साहित्यिक यांच्याकडूनच होत नसतात. आपण जन्माला आल्यानंतर ज्या सहवासात आपण राहतो, जन्मापासून मरणापर्यंत अनेकांच्या सहवासात आपलं आयुष्य घडत असतं, समृद्ध होत असतं. आपले जिवलग मित्र आहेत, बालसवंगडी आहेत, यांच्यामधून जी प्रेरणा मिळते, त्यांचं मैत्र जे आहे, निष्पाप मैत्र जे आहे, ते मला वाटते यापेक्षा निस्वार्थी सहवास आणि प्रेम कधीच कुठे मिळत नसतं. या साऱ्या सोबत्यांना आपण नेहमी जवळ ठेवूया. विगसा, बाळासाहेब म्हणतात, विगसा आपले रौप्य महोत्सवी लेखमालिका आपण रौप्य महोत्सवी लेखमाला लिहिली आहे साहित्यिकांच्या सहवासाबद्दल. आठवणी, संदर्भ सारे जमा करता येतात. बाकी काहीच नकळत राहून देखील जातं. अनेक आठवणी, प्रसंग राहून गेलेतही हरकत नाही. सोपे नसते एवढे लिहिणे. भरपूर वेळ आणि कष्ट आणि प्रयत्न चांगला होता. साहित्य, काव्य, लेखन यांच्या अनेक वर्षाच्या सहवास आपण समवेत केला आहे त्याने आणि आम्ही. त्यामुळे आपल्या जीवनातील, लेखनातील प्रामाणिकपणा, प्रसंग, सहवासातील आठवणी या साऱ्यांची प्रचिती मी स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे हे एक प्रकारचे आत्मकथाच आहे. आयुष्याच्या सायंकाळी मागील अनेक वर्षातील आठवणी, आनंद, भेटी, गाठी, सहवास लेखमालेद्वारे मनापासून व्यक्त झाला. त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. आयुष्य समृद्ध असते. अशाच सहवास आणि संस्कारातून असे उत्तम काव्य लेखन यापुढेही भरत राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही आजपासून महाकवी कालिदास वाङ्मयादी या एका पुस्तकाबद्दल आणि दुसऱ्या तुषार हारधवाला या पुस्तकाबद्दल आपले अभिवाचन करत आहात. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि आपण तो अभिवाचन करत राहा एवढंच सांगतो. आणि शेवटी एवढेच मला म्हणावेसे वाटते. विगसा, विश्रांतीचा वारा न लगो राजसा, विश्रांतीचा वारा न लागो राजसा, माझिया मित्रा विगसा, माझिया मित्रा विगसा. भावी कवी. धन्यवाद मित्र हो. अशा प्रकारचे मित्र लाभणं आणि आपण जे कार्य करतोय त्या कार्यक्रमाला सदिच्छा देणं. महाकवी कालिदास ही सर्वांची शक्य आहे. महाकवी कालिदास हा सर्वांचा आहे. आज
महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महाकवी कालिदासावरती आणि ज्यावेळेला या समारंभाचं उद्घाटन झालं, म्हणजे या संस्थेचं उद्घाटन झालं, त्यावेळेला डॉक्टर द.बी. कुलकर्णी असे म्हणले की अरे बाबा, हा कार्यक्रम जरी संध्याकाळी असला तरी आज मला आत्ताही सकाळ वाटते आहे, सुंदर सकाळ वाटते आहे. कोवळ्या उन्हामध्ये हा कार्यक्रम चाललेला आहे आणि याचं भविष्य जे आहे, याचं भवितव्य या संस्थेचं आहे ते आज न उद्या याच धायरीच्या, पुणे धायरीच्या भूमीमध्ये उद्या मराठी साहित्य संमेलन होईल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल, असे मला अंतरातून आज वाटतं आहे. त्याने दुसरे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर नम जोशी म्हणले, सातपुते आप्पा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी ही जी महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्था सुरू केली आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तुमचं मनस्वी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की आजकाल महाकवी कालिदास कोणाला माहिती आहे, आणि तुम्ही त्या महाकवी कालिदासाचं नाव आज पुण्यासारख्या ठिकाणी साहित्य संस्थेला दिलं आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. फक्त एकच करा, ही जी संस्था आहे ही संस्था कधीही संस्थान करू नका, या संस्थामध्ये कधी राजकारण आणू नका, आणि सुदैवाने याच्यामध्ये कधीही कुठे राजकारण आलं नाही आणि संस्था उत्तम रीतीने कार्य करते आहे. आणि अशाच या महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या महाकवी कालिदास जयंती म्हणजे आषाढस्य प्रथम दिवशी या दिवशी ही 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, महाकवी कालिदासादी वाङ्मय आणि हे तुषारहार दौला याचं अभिवाचनाचा हा पहिला भाग आज या फिते आपल्यापुढे सुपूर्द केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.